गणपती जवळ आलेले आहेत. मी वारंवार प्रत्येक कार्यामध्ये सांगतोय, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतोय, गणपतीचं विद्रुपीकरण आणि मामांचं विद्रुपीकरण चालू आहे. मामांना सोंड बसवली जाते आणि मामा गणपतीच्या रूपात बसवला जातो. हे मामाची विटंबना आहे, हे मूर्तीचं विद्रुपीकरण आहे. कुठल्याच रूपातला गणपती बसवू नका. तो गणपती जसा आहे ना तसा बसवा. प्रत्येकाला जसं जसं रूप दिलंय, जसं जसं रूप दिलंय ना. मला सांगा, तुम्हाला शब्द लावली तर जमल का? शेपूट लावायचं फिरायचं नका, जमल का? बाहेर फिरताना 4 वेळा आरशे बघून पावडर लावतो या, कडक कपडे घालतो या, स्वतःच इतकं आखीवर येऊ लागतं. मग माझ्या मामाची विटंबना का? हे फोटो दाखवतो बघा मी तुम्हाला. इतकं वाईट वाटतं बघताना की मामांच्या मूर्तीची काय विटंबना करून ठेवलेली आहे महाराज मंडळी. ही मामाची मूर्ती आहे, भली मोठी सोंड लावली. तर त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला युट्यूब वरती बघायला भेटेल. मेजर वासुदेकर हा इंस्टाग्रामचा आयडी आहे माझा. मेजर वासुदेकर देवात सांग भलं हे युट्यूब चॅनल आहे. म्हणजे राकेश काळे म्हणून हा इंस्टा आयडी बघायला भेटेल. इतकं विद्रुपीकरण आहे. हे विद्रुपीकरण आहे, ह्याला भक्ती म्हणत नाहीत, ह्याला बावळटपणा म्हणतात. मामांच्या मूर्तीला सोंड लावून गणपती सारखा करून बसवणं म्हणजे भक्ती नव्हे, ही बावळटपणा आहे. ही पापाचं धनी होणं आहे. पापाचं धनी होऊ नका. गणपती गणपती आहे, मामा मामा आहे, त्याला एक करू नका. आणि मामाच्या रूपातला गणपती बसवू नका. सगळं वेगवेगळं ठेवा. मामा बुडवण्याची विसर्जन करण्याची ही नाही हो, देव नाही हो. आयुष्यभर पूजा गेलं तरी त्या भगवंताची पूजा करा एवढी विनंती सर्वांना करतो. सुंदर अशी भक्ती सर्वांनी करा अशी